विद्यार्थी मित्र नमस्कार. मायबोली मराठी चॅनलवर मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गुणवंत चौधरी आपलं हार्दिक स्वागत करतो. भारतीय साहित्य विचार अभ्यासत असताना काव्यलक्षण या पहिल्या प्रकरणाचा विचार आपण करत होतो. आतापर्यंतच्या चर्चेमध्ये आपण अलंकार, वक्रोक्ती, रीती, औचित्य आणि रस या काव्यलक्षणांचा विचार केला. रस या काव्यलक्षणाचा विचार करत असताना यापूर्वीच्या तासिकेमध्ये वाक्यम रसात्मकम काव्यम ही विश्वनाथाची व्याख्या आपण लक्षात घेतली. रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य असं विधान करून वामनापासून सुरू झालेली ही काव्यचर्चा एका अर्थानं विश्वनाथानं समाप्त केली, तिला पूर्णविराम दिला असं आपण म्हटलं आणि ते एका विशिष्ट अर्थानं योग्यही आहे. तथापि काव्यलक्षण विषयक असणारी ही चर्चा इथंच थांबत नाही. किंबहुना खऱ्या अर्थानं काव्यलक्षण विषयक असणारी ही चर्चा इथून पुढे सुरू झालेली आपल्याला दिसते. इथपर्यंत सगळा विचार भाम असतील, दंडी असेल, रुद्रट असेल, वामन असेल, वामनाचा काही अंश अपवाद आपण या ठिकाणी करूयात. परंतु या सर्वच पूर्वसुरींनी भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामधील तत्वांचा किंवा संज्ञांचा आधार घेत काव्यतत्वाला सुस्थापित करण्याचा प्रयत्न केला. शब्दार्थ हे काव्याचे शरीर आहेत, तर या शब्दार्थरूपी काव्याच्या शरीरामध्ये असणारं आत्मतत्व कोणतं याचं उत्तर प्रत्येकानं आपापल्या परीने सांगण्याचा आणि देण्याचा प्रयत्न केला. वामनानं अलंकारामध्ये या काव्यतत्वाला पाहिलं, या आत्मतत्वाला पाहिलं. रीतीच्या संबंधानं त्याने वेगळ्या पद्धतीने विश्लेषण केलं. क्षेमेंद्रानं औचित्याला रसाचं जीवित मांडलं आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या संज्ञांचं उपयोजन करत, वेगवेगळ्या संज्ञा मांडत या भिन्न भिन्न अभ्यासकांनी भिन्न भिन्न काव्यलक्षणांची चर्चा केलेली आपल्याला दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आचार्य आनंदवर्धनांनी मांडलेला ध्वनी सिद्धांत आणि ध्वनितत्व यांचा विचार आजच्या तासिकेमध्ये आपल्याला करायचा आहे. मी असं मागच्या तासिकेमध्ये समारोपात शेवटी म्हटलं होतं की आनंदवर्धनांनी मांडलेला हा ध्वनी सिद्धांत असेल आणि आचार्य आनंदवर्धनांच्या ध्वनी सिद्धांताचं निरूपण करत असताना, त्यावर भाष्य करत असताना अभिनव गुप्तानं केलेलं विश्लेषण असेल. या दोन्हीही गोष्टी एकूणच भारतीय साहित्य शास्त्राच्या इतिहासामध्ये किंवा वाटचालीमध्ये मैलाचा दगड ठरलेले आहेत. भारतीय साहित्य शास्त्राला एक वेगळी दिशा देण्यामध्ये, भारतीय साहित्य विचाराला एक विचार म्हणून सुस्थापित करण्यामध्ये आचार्य आनंदवर्धनांच्या ध्वन्यालोक या ग्रंथाचं आणि या ध्वन्यालोक ग्रंथावर अभिनव गुप्तानं केलेल्या ध्वन्यालोक लोचन या टीकेचं असणारं महत्व निर्विवाद आहे. हा जो ध्वनी सिद्धांत आचार्य आनंदवर्धनांनी मांडला, हा आता मी म्हटल्याप्रमाणे भारतीय साहित्य इतिहासामधील एक क्रांतिकारी घटना आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कवीची वक्रोक्ती जी असते, वक्र व्यापार जो असतो कवी प्रतिभेचा, हा शब्दार्थांना रमणीय रूप देतो हे खरंय, पण शब्दार्थांच्या मुख्य अर्थामधून ही वक्रोक्ती साधणं शक्य होत नाही. शब्दार्थांच्या मुख्य अर्थामधून ही वक्रोक्ती साध्य होत नाही. म्हणजे शब्दांना जे अर्थ असतात, भिन्न भिन्न अर्थ असतात. म्हणजे भारतीय साहित्य विचारातील सर्वच अभ्यासकांनी, विशेषतः आनंदवर्धनाने मुख्य वृत्ती आणि अमुख्य वृत्ती असं वर्णन शब्दांचं किंवा शब्दार्थांचं केलेलं आपल्याला दिसतं. काव्यामध्ये कवीची जी वक्रोक्ती असते, ज्या वक्रोक्तीमुळं काव्याला रमणीयता प्राप्त होते, ही वक्रोक्ती शब्दार्थांच्या मुख्य अर्थामधून साधणं शक्य होत नाही असं काही अभ्यासकांचं मत आहे. हे कार्य शब्दाच्या अमुख्य गौण वृत्तीचं आहे. आता शब्दाची जी मुख्य वृत्ती आणि अमुख्य वृत्ती आहेत, या वृत्तींच्या विवरणामधून, विश्लेषणामधून
ध्वनी सिद्धांत निर्माण झाला असं साधारणतः आपल्याला दिसतं. म्हणजे आतापर्यंत जे विश्लेषण झालं, अलंकार, वक्रोक्ती, रीती, औचित्य, अगदी विश्वनाथाचा रसविचार, वाक्यम रसात्मकम काव्यम हे त्याचं विधान, इथंपर्यंतच्या सगळ्या विवेचनामधून किंवा मांडणीमधून शब्दार्थांमधून रसनिष्पत्ती होते कशी याचं नेमकं उत्तर हे लक्षात आलेलं होतं की काव्यामध्ये रसनिष्पत्ती होते ती सौंदर्यामुळं, शब्दांच्या वक्र व्यापारामुळं, अलंकाराच्या विशिष्ट योजनेमुळं, गुणांच्या विशिष्ट मांडणीमुळं ही अशा पद्धतीची उत्तरं साधारणतः येत होती. परंतु तरीही रसनिष्पत्तीची नेमकी प्रक्रिया कशी आहे याविषयीचं सिद्धांतन आतापर्यंतच्या विवेचनामधून समोर येत नव्हतं. आचार्य आनंदवर्धनांच्या या रससिद्धांतामधून, या ध्वनी सिद्धांतामधून हे सिद्धांतन समोर आलेलं आपल्याला दिसतं. आणि ही मी आता म्हटल्याप्रमाणे भारतीय साहित्य चर्चेमधली क्रांतिकारी गोष्ट आहे. आता ही रसनिष्पत्ती कशी होते याविषयीची अनेक मतं प्रचलित असलेली आपल्याला दिसतात. म्हणजे पात्रामध्ये रसनिष्पत्ती होते ती रती, हास्य, क्रोध हे भाव त्यांच्यामध्ये परिपुष्ट होतात. पात्रांमध्ये ते पात्र करणारी जी व्यक्ती असते, अभिनेता, त्या अभिनेत्यामध्ये, पात्रांमध्ये ते भाव परिपुष्ट होतात असं एक मत मांडलं गेलेलं आपल्याला दिसतं. आणि पात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या स्थायी भावांचे रसिकाकडून अनुमान केले जाते. आता स्थायी भाव म्हणजे काय याची चर्चा आपल्याला जेव्हा रसप्रक्रिया समजून घ्यायची तेव्हा आपण करून घेणार आहोत. स्थायी भाव म्हणजे स्थिर स्वरूपाच्या सुप्त स्थितीमध्ये असणाऱ्या मानवी भावभावना, म्हणजे राग, प्रेम, भीती या भावना आपल्यामध्ये स्थिर स्वरूपामध्ये, स्थायी स्वरूपामध्ये असतातच. विशिष्ट प्रसंगानं त्या निर्माण होतात. लक्षात घ्या, म्हणजे समोर साप पाहिला आपण की आपल्या अंगावर काटा निर्माण होतो. म्हणजे भय हा जो स्थायी स्थिर स्वरूपातला भाव आहे तो त्या सापाच्या दर्शनानं जागा होतो, निद्रिस्त स्थितीतला, म्हणून त्याला स्थायी निद्रिस्त भाव असं म्हटलेलं आहे. इथं काय होतं, रसनिष्पत्ती होते म्हणजे एक मत असे की पात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या स्थायी भावांचे रसिकाकडून अनुमान केले जाते आणि मग रसनिष्पत्ती होते, हे असं एक मत मांडलं गेलं. रसनिष्पत्ती कशी होते? पहिलं मत काय की पात्रामध्ये हास्य, क्रोधादी भाव परिपुष्ट होतात, हे पहिलं मत. आणि दुसरं मत की पात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या स्थायी भावांचे रसिकांकडून अनुमान केले जाते. आता या दोन्ही मतांचा जर विचार केला एकत्रित तर व्यवहारामध्ये ही दोन्ही मतं तत्वतः आपल्याला पटत नाहीत. त्याची तशी उदाहरणं फार आढळत नाहीत. म्हणजे काय की रस ही संकल्पना विश्वनाथानं म्हटलं वाक्यम रसात्मकम काव्यम, रसपूर्ण रसरसित वाक्य म्हणजे काव्य, आणि आपण ते मान्यही केले. पण शेवटी रस ही संज्ञा किंवा रस ही संकल्पना शब्दवाच्य नाही. म्हणजे शब्दवाच्य नाही म्हणजे काय की नुसत्या रस अथवा भाववाचक शब्दांनी रसाची प्रचिती आपल्याला येत नाही. जसं झाड म्हटलं, वृक्ष म्हटलं की कुठलं तरी एखादं झाड, कुठला तरी एखादा वृक्ष आपल्या डोळ्यांसमोर, मनःचक्षूंसमोर उभा राहतो. तसं नुसतं प्रेम म्हणलं किंवा राग म्हटलं तर प्रेमाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. एखाद्याला नुसतं प्रेमच म्हटलं आपण, एखादं राग असं म्हणलं तर राग होत नाही, राग निर्माण होत नाही, क्रोध येत नाही. जसं झाड म्हटलं की झाड दिसायला लागतं, कुठले असेल, बरोबर आहे. पण नुसतं प्रेम म्हटलं की काय, एक अमूर्तता त्या ठिकाणी आपल्याला जाणवायला लागते. आशयाची, अर्थाची अमूर्तता जाणवायला लागते. आणि म्हणून नुसत्या प्रेम या शब्दाच्या उच्चारानं शृंगार आपल्या मनामध्ये उभा होत नाही, किंवा राग म्हटल्यानं क्रोध हा स्थायी भाव निर्माण होत नाही. याचाच अर्थ असा
की रस ही संकल्पना शब्दवाच्य नाही. मग अशी प्रतीती येण्यासाठी, आशयाची रसाची प्रतीती येण्यासाठी कवी काय करतो, तर कवी आपल्या प्रतिभाबलानं विशिष्ट शब्दार्थांची योजना करतो आणि मग रसिकाला रसप्रतीती येते. म्हणजेच काय, शब्दाच्या वाच्य अर्थ, शब्दाचा जो वाच्य अर्थ असतो, वाच्य म्हणजे काय, उच्चार केल्याबरोबर जाणवणारा जो अर्थ असतो. एखाद्या शब्दाचा उच्चार केला आपण की जो अर्थ आपल्याला जाणवतो. आपल्या स्मृतिकोशामध्ये आशयाच्या प्रतिमा सेव्ह झालेल्या असतात ह्या हार्ड डिस्क मध्ये आपल्या डोक्याच्या, बरोबर आहे. आपल्याला आंबा म्हणलं की लिंबू दिसत नाही, आंबाच दिसायला लागतो, बरोबर आहे ना. कारण ती प्रतिमा आपल्या मेंदूमध्ये सेव्ह झालेली असते, संरक्षित झालेली असते, बरोबर आहे ना. अशी प्रतीती येण्यासाठी कवी काय करतो, आपल्या प्रतिभाबलानं शब्दार्थांची विशिष्ट योजना करतो आणि रसप्रतीती येते. आता मगाशी मी म्हटलं होतं की नुसत्या वाच्य शब्दांनी अशी रसप्रतीती येत नाही. याचाच साधा आणि सोपा दुसरा अर्थ असा की शब्दामध्ये केवळ वाच्यच अर्थ असतात असं नव्हे. अगदी सुरुवातीला या तासिकेमध्ये प्रास्ताविक करत असताना मी असं म्हटलं की ध्वनी सिद्धांत आला कुठून, की शब्दाच्या ज्या दोन प्रमुख वृत्ती, शब्दाचे जे प्रमुख दोन स्वभाव, काय, एक मुख्य स्वभाव आहे शब्दाचा आणि एक अमुख्य, एक मुख्य वृत्ती आहे आणि एक अमुख्य वृत्ती आहे. मुख्य वृत्ती काय, भाषा कशासाठी निर्माण झाली, आपल्या रोजच्या व्यवहारांसाठी, कविता करण्यासाठी भाषा निर्माण झाली अशातला भाग नाही. कथा कादंबरी नाटकं रचण्यासाठी मनुष्यानं भाषेचा शोध लावला असं नव्हे. रोजचं बोलून झाल्यानंतर आपलं जीवन अधिक रमणीय करण्यासाठी, आपलं जीवन अधिक यथार्थ करण्यासाठी माणसामधल्या प्रतिभेनं साहित्यादी कलांचा त्या कलांना जन्माला घातलेलं आपल्याला दिसतं. लक्षात घ्या, मानवी जीवनातली सुंदरता, आपलं जीवन रम्य आहे, आपलं जीवन सुंदर आहे. कशामुळे सुंदर आहे, बरोबर आहे ना. म्हणजे साधी कपडे घातल्यानंतरही आपलं शरीर आपल्याला झाकता येतं. म्हणजे कपडे झाकण्यासाठी, आपलं माफ करा, शरीर झाकण्यासाठी कपडे घालावे लागतात, हे खरंय. पण केवळ साधे भरडे कपडे आपण घालत नाही. कधी कधी विशिष्ट प्रसंगी छान सुंदर देखणे, अनुपम असे देखणे अलंकार असणारे आपण परिधान करतो, वस्त्र परिधान करतो. कशासाठी, की आपली देहशोभा आपल्याला रमणीय करायची असते, सुंदर करायची असते. तसंच केवळ रोजच्या गरजा भागल्या बोलण्यापुरत्या, म्हणजे मला भूक लागली जेवायला वाढ, एवढ्या बोलण्यापुरती जर भाषा असली असती तर मग पुढे साहित्य वगैरे, काव्य वगैरे, नाट्य वगैरे या सगळ्या गोष्टींचं काही प्रयोजनच नव्हतं. परंतु मनुष्य तिथंच थांबत नाही. मनुष्य हा अत्यंत रसिक प्राणी आहे. मनुष्य हा सांस्कृतिक प्राणी आहे. आपण वेगळ्या तासिकेत हा मुद्दा चर्चेला घेतलेला होता. मनुष्यानं साहित्यादी कलांची, ललित कलांची निर्मिती रसिकतेतनं केलेली आहे. रसांचा भुक्ता असणारा मनुष्य असा विचार करायला लागतो. आणि मग जेव्हा या दृष्टीने भाषेकडे, शब्दांकडे आपण पाहायला लागतो, तेव्हा शब्दांमध्ये केवळ वाच्यच अर्थ असतो असं नव्हे. विशेषतः आनंदवर्धनाने ही मांडणी केली आणि शब्दांच्या त्रिविध शक्तीची संकल्पना त्यांनी मांडली. भारतीय साहित्य विचाराचं निराळेपण आपल्याला इथं असलेलं दिसतं. शब्दामध्ये 3 प्रकारांच्या शक्ती असतात आणि या 3 प्रकारांच्या शब्दशक्ती 3 प्रकारांचे निरनिराळे अर्थ व्यक्त करतात असं त्यानं सांगितलं. शब्दाची प्रमुख शक्ती जी असते, या शक्तीला त्यांनी अभिधा नाव दिलं आणि या अभिधा शक्तीतनं अभिधेयार्थ म्हणजे मुख्य अर्थ व्यक्त होतो असं त्यानं सांगितलं. अभिधेतनं अभिधेयार्थ, मुख्य अर्थ तो प्रगट करतो. आणखीन 2 शब्दशक्तींची चर्चा त्यांनी केली, ज्या गौण वृत्ती आहेत शब्दाच्या, त्या आहेत लक्षणा आणि व्यंजना. लक्षात घ्या, लक्षणा आणि व्यंजना या शब्दशक्तींची चर्चा त्यांनी केलेली आपल्याला दिसते. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 शब्दशक्ती आणि या 3 शब्दशक्तीमधनं व्यक्त होणारे 3 अर्थ
अभिधेयतनं अभिधेयार्थ, मुख्यार्थ, ज्याला वाच्यार्थ असंही म्हटलेलं आहे. लक्षणेतनं लक्षार्थ. लक्षार्थ म्हणजे काय? जेव्हा मुख्य अर्थ लागत नाही. कधी कधी बोलताना आपण बोलत असतो ना, एखाद्याला म्हणतो, ए का रे गाढवा, कळत नाही का तुला? घरातली मोठी व्यक्ती हक्कानं आपल्याला म्हणते, ए गधड्या, ए गाढवा. आता गाढव या शब्दाचा कोशातला अर्थ काय? म्हणजे गाढव या शब्दाचा उच्चार केला तर वाच्य अर्थ काय करतो? एक 4 पायांचा, शेपूट असणारा, विशिष्ट अर्थ काढणारा असा प्राणी. उखरड्यावर वगैरे लोळत असतो. त्याची आणखीन बरीच वैशिष्ट्य, त्याची इथं नको चर्चा करायला. ऐक रे, गाढव या शब्दाचा वाच्य अर्थ काय? चतुष्पाद प्राणी, 4 पायांचा प्राणी. पण इथं अरे गाढवा असं जेव्हा आपल्याला आजोबा म्हणतात तेव्हा आपल्याला 4 पायांचा प्राणी त्यांना म्हणायचं असतं का? नव्हे. याचा अर्थ असा की इथं मुख्य अर्थ लागत नाही, वाच्य अर्थ लागत नाही. या वाच्य मुख्य अर्थाला लक्षलं जातं, त्याचा वेध केला जातो, वेध घेतला जातो, त्याला वेधलं जातं. म्हणजे मुख्यार्थाला बाध निर्माण होतो तेव्हा अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दाच्या दुसऱ्या शक्तीचा आश्रय घ्यावा लागतो. ती दुसरी शक्ती असते लक्षणा. आणि या लक्षणेतनं जो अर्थ आपल्याला कळतो तो असतो लक्षार्थ, लक्षितार्थ. परंतु बऱ्याचदा मोठ्या महान काव्याच्या बाबतीमध्ये असंही आपल्याला लक्षात येतं की मुख्य अर्थ लागतो, पण मुख्य अर्थापाशी थांबून जमत नाही. अर्थाचे अनेक वलय आपल्याला पाहायला मिळतात. महाकाव्यामध्ये असं दिसतं आपल्याला. म्हणजे समजा संस्कृत समीक्षेमध्ये दिलेलं ते विख्यात उदाहरण, गतोस्तम अर्कहा. काय दिलेलं आहे अभ्यासकांनी उदाहरण? गतोस्तम अर्कहा म्हणजे सूर्य अस्तास गेला. वाक्य, साधं वाक्य. सूर्य अस्तास गेला म्हणजे काय? एक भौगोलिक क्रिया आहे रोज घडणारी. उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतो. सूर्यास्त झाला, सूर्य अस्तास गेला म्हणजे हा अर्थ. पण इतकाच याला अर्थ आहे का? इतकाच अर्थ नाहीये. सूर्य अस्तास गेला या वाक्याचा उच्चार करणारी व्यक्ती कोण आहे यावर त्या वाक्याचा अर्थ काय असेल हे अवलंबून आहे. म्हणजे मुख्य अर्थ आहेच आहे. सूर्य अस्तास जाणं हा जो मुख्य अर्थ आहे, संध्याकाळ होणं हा जो त्यातला अर्थ आहे तो तर आहेच आहे, तो लागतोच. परंतु त्याशिवायही या वाक्याचा उच्चार करणारा गुराख्य असेल तर चला जनावर वळून गावाकडे न्यायला हवीत असं त्याला म्हणायचंय. चौर्य कर्म करण्यास प्रवृत्त झालेली मंडळी चोर आहेत तर चला चौर्य कर्माची सिद्धता तयारी करायला हवी असं त्यांना म्हणायचंय. किंवा नुकतंच विवाह झालेली एखादी नवोढा युवती आहे तर तिला काय म्हणायचं असावं? चला संध्याकाळ झाली, झाल्या तिन्ही सांजा करून सिनगार साजा. गाणं आहे बघा आपलं, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. पतिराजांच्या स्वागताची सिद्धता करायस हवी. व्यक्ती बदलली, आशय बदलला. लक्षात घ्या, हा व्यंग्यार्थ आहे. व्यंजनेनं, व्यंजना या 3ऱ्या शब्दशक्तीनं हा अर्थ आपल्याला कळत असलेला दिसतो. आणि म्हणून हा जो व्यंजनेनं कळणारा अर्थ आहे हा सूचित अर्थ आहे. हा सुस्पष्ट अर्थ आहे का? हा अर्थ इथं सुस्पष्ट नाही. हा अर्थ कसा आहे? ध्वनित होणार आहे, सूचित होणार आहे, प्रतीत होणार आहे. आणि म्हणून आनंदवर्धनाने या तिन्ही संज्ञा व्यंग्यार्थाला वापरलेल्या आहेत. व्यंजना या शब्दशक्तीमुळे कळणाऱ्या या व्यंग्यार्थाला वापर. त्याला व्यंग्यार्थही म्हटलेलं आहे, त्याला प्रतीयमान अर्थही म्हणलेलं आहे, त्याला सूचितार्थही म्हटलेलं आहे, त्याला ध्वन्यर्थही म्हटलेलं आहे. कारण या सगळ्या अर्थछठा या 3ऱ्या शब्दशक्तीमध्ये दडलेल्या आपल्याला दिसतात. हा ध्वनी सिद्धांत आहे. ध्वनित किंवा सूचित होणाऱ्या या विशिष्ट अर्थामुळे, म्हणजे मुख्य अर्थ लागतोच आहे. कसा असतो हा सूचित अर्थ, हा व्यंग्यार्थ, हा प्रतीयमान अर्थ? म्हणजे एखाद्या शांत जलाशयाच्या काठाशी आपण बसलोय आणि बसल्या बसल्या कधीतरी एखादा चाळा आपण करतो, खडा घेतो आणि शांत असणाऱ्या, स्थिर असणाऱ्या त्या जलपृष्ठावर तो खडा मारतो. काय होतं अशा वेळेला? ज्या ठिकाणी तो खडा जाऊन पडलेला असतो तिथे एक केंद्र तयार होतं आणि त्या केंद्राच्या भोवती असंख्य अगणित समांतर एकमेकांना न छेदणारी
न भेदणारी अशी वर्तुळ तयार होतात. मुख्य अर्थ आहेच आहे, संध्याकाळ झाली हा मुख्य अर्थ आहेच आहे. परंतु नवरा पत्नीला पतिराजांच्या स्वागताची तयारी करायला वाटणं हे वर्तुळ आहे, किंवा गुराख्यांना जनावर गावाकडे घेऊन जावीत असं वाटणं, विद्यार्थ्यांना चला अभ्यासाची तयारी करावी असं वाटणं, ही भिन्न भिन्न आशयाची वर्तुळ तिथं निर्माण झालेली आपल्याला दिसतात. लहानपणी वाचलेली एखादी कविता असते, एखादी गोष्ट असते, काऊची आणि चिऊची गोष्ट आपण ऐकतो. एक होती काऊ, एक होता चिऊ, काऊचं घर होतं शेणाचं, चिऊचं घर होतं मेणाचं, गोष्ट ऐकतो. आणि आपल्याला ती गोष्ट चिमणीची आणि कावळ्याची वाटते लहानपणी ते बरोबर असतं. पण जसं जसं आपलं आकलन वाढायला लागतं तसं तसं त्यात दडलेले जे गर्भित सूचित ध्वनित असे अर्थ आहेत हे आपल्याला जाणवायला लागतात. आणि हा सूचित असणारा, ध्वनित असणारा, प्रतीत होणारा अर्थ हे मोठ्या काव्याचं बलस्थान असलेलं आपल्याला दिसतं. लक्षात, ललितेतर वाङ्मयामध्ये हा वाच्य अर्थ जो असतो तो प्रधान असतो. इतिहासात, भूगोलात किंवा कुठल्याही शास्त्रांमध्ये जो प्रमुख अर्थ असतो तो प्रधान असतो. तिथं अन्य अर्थांचं प्रयोजन नसतं. काव्य मात्र शब्दांच्या या अमुख्य वृत्तीचा आधार घेत निर्माण झालेलं दिसतं आणि म्हणून ते रमणीय होतं. या लक्षित किंवा सूचित अर्थालाच आनंदवर्धनानं ध्वनी ही संकल्पना मांडलेली आहे. मित्रहो, ही संकल्पना खूप व्यापक आहे. जेव्हा रसचर्चेचं विश्लेषण आपण करू किंवा रससिद्धांत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा आनंदवर्धनानं ही जी संकल्पना मांडलेली आहे आणि या ध्वनींचं जे वर्गीकरण केलेलं आहे, वस्तुध्वनी, अलंकारध्वनी, रसध्वनी, अशा वेगवेगळ्या परिभाषांमध्ये ध्वनीचं केलेलं त्यांनी वर्गीकरण आणि विश्लेषणही आपल्याला समजून घ्यायचंय. व्यंग्यार्थातनं निर्माण होणारा हा ध्वनी मुख्यत्वे दोन प्रकारांचा असतो, एक लौकिक आणि दुसरा अलौकिक. लौकिक ध्वनीमधून वस्तुध्वनी आणि अलंकार ध्वनी हे ध्वनींचे दोन प्रकार निर्माण होतात, तर अलौकिक ध्वनीमधून रसध्वनी निर्माण होतो. या अलौकिक ध्वनीलाच रसध्वनी म्हणतो. अजरामर काव्य जे असतं, ज्याला अक्षर वाङ्मय म्हणतो आपण, काळाचे पानं उलटतात, निघून जातात, काळाचा पट संपून जातो, तरीही काही काव्य आपल्याला मार्गदर्शन करतात. महाभारत असेल, रामायण असेल, ज्ञानदेवी असेल, तुकोबांच्या गाथा असतील, शतकांची पानं ओलांडून गेली तरीही हे काव्य आजही आपल्याला समकालीन वाटायला लागतं, मार्गदर्शन करतं असं वाटतं. याचं कारणच त्याच्यामध्ये असणारं हे व्यंजनेचं प्राबल्य आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपल्याला ह्या व्यंजनेचाही संदर्भ किंवा व्यंजनेचाही विचार इथून पुढच्या अनेक तासिकांमधून करायचा आहे. विद्यार्थी मित्रहो, आजच्या या तासिकेमध्ये आपण ध्वनी या काव्य तत्वाचं, काव्य लक्षणाचं फक्त स्वरूप समजून घेतले, त्याची फक्त ओळख करून घेतलेली आहे. त्याचा विस्ताराने असणारा अभ्यास आपल्याला इथून पुढच्या काही प्रकरणांमध्ये, मग शब्दशक्तीने अर्थविचार असेल आणि रसनिर्मिती प्रक्रिया जी आहे या प्रकरणामध्ये आपल्याला विस्तारानं या ध्वनी सिद्धांताचं स्वरूप समजून घ्यायचंय. तेव्हा ध्वनी सिद्धांताला याच ठिकाणी आपण पूर्णविराम देऊयात. मित्रहो, आतापर्यंतच्या काही तासिकांमधून आपण अलंकारांपासून ध्वनीपर्यंतची ही काव्य लक्षणांची चर्चा समजून घेतली. काव्य शरीराची संकल्पना सुरुवातीला समजून घेतली. शब्दार्थ हे काव्याचं शरीर आहे हे आपण पाहिलं. आणि या शब्दार्थरूपी काव्य शरीराच्या आत्मपदी कुणाला विराजमान करायचं हा प्रश्न जेव्हा अभ्यासकांसमोर निर्माण झाला तेव्हा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जी वेगवेगळी तत्व अनेक अभ्यासकांनी प्रतिपादली, त्याच्यामध्ये अलंकार असतील, वक्रोक्ती असेल, रीती असेल, औचित्य असेल, रस असेल, ध्वनी असतील, या निरनिराळ्या काव्यतत्वांचा उगम कसा झाला, मांडणी कशी झाली आणि त्यातनं भारतीय काव्यचर्चा, भारतीय साहित्य विचाराचा विकास कसा झाला, ही एक प्रक्रिया आतापर्यंत आपण या पहिल्या प्रकरणामध्ये समजून घेतली. आपण पाहिलं मुख्यत्वे या पहिल्या प्रकरणात की काव्य म्हणजे काय असतं, काव्याचं स्वरूप काय असतं, काव्याची वैशिष्ट्ये काय असतात, वेगवेगळ्या व्याख्याही आपण पाहिल्या. आणि या व्याख्यांच्या आधारे किंवा या मतांच्या आधारे काव्याचं म्हणजेच ललित साहित्याचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला. आपण
आतापर्यंतच्या विवेचनामध्ये काव्याचं स्वरूप पाहिलं, काव्य म्हणजे काय आपण पाहिलं. आता इथून पुढे तो दुसरं प्रकरण आपल्याला सुरू करायचं भारतीय साहित्य विचारातलं, काव्य निर्मितीची कारणे, काव्य निर्मितीचं प्रयोजन विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. तेव्हा दुसऱ्या तासिकेमध्ये इथून पुढच्या तासिकेमध्ये आपण प्रयोजन विचाराचा मुख्यत्वे विचार करणार आहोत. आतापर्यंतच्या या सगळ्या चर्चेमधनं काव्य लक्षण विषयक काही प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित झाले असतील तर आपण जरूर ते मला विचारावेत. काही चर्चा आपण नक्की करावी. आपल्या काही अडचणी असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण विचारावेत अशी विनंती करतो आणि काव्य लक्षण या पहिल्या प्रकरणाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद.